नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग किशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी रवी पलांदुरकर यांच्या रेस्टॉरंट खापा रामटेक हायवे परिसर समोर असलेले इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मरवर एक साप असल्याची माहिती दिनेश खुबाळकर यांनी खापा सर्पमित्र प्रेम खडसे यांना दिली. त्वरित सर्पमित्र विशाल शेंडे, प्रेम खडसे, सौरभ शेंडे व हर्षल मोहटे घटनास्थळी पोहोचले. ट्रान्सफॉर्मरवर पाहणी केली असताना एक बिनविषारी धावण प्रजातीचा साप पक्षी खाण्याकरिता ट्रान्सफॉर्मरवर गेला असा अंदाज घेतला व सापाला करंट लागल्याने व डीपी वरती शॉर्ट सर्किट झाल्याने गाव परिसरातील लाईन पण बंद झालेली होती. एमएससीबी विभागाद्वारे पूर्ण लाईन खंडित करून डीपी वर सर्पमित्र सौरभ शेंडेंनी वर चढून सुरक्षित सापाला खाली आणून पाहणी केली असता थोडा जखमी झाला असल्यामुळे त्यास वन विभाग अधिकारी SG आठवले व क्षेत्र सहाय्यक UP बावने, वनरक्षक गोविंदजी मेंढे यांच्या देखरेखीत थोडा उपचार करून जंगल परिसर मध्ये सोडले. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे साप मानवी वस्तीत धाव घेतात व सर्पदंशाचे पण प्रमाण वाढीस येतात. कोणालाही सर्पदंश झाल्यास त्वरित जवळील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये जाऊनच उपचार करावे व आपल्या परिसरात कुठेही साप निघाल्यास जवळील सर्पमित्रांना संपर्क करा किंवा फॉरेस्ट टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करा. सावनेर तालुक्यामध्ये कुठेही साप निघाल्यास खालील सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन सर्पमित्र प्रेम खडसे, सौरभ शेंडे, विशाल शेंडे यांनी केले आहे. सावनेरवरून किशोर ढोंडेले यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.